फ्लॅटच्या नावावर फसवणूक, सावकारकीचा शेवट पोलिसांच्या सापळ्यात। बळजबरीने 4 फ्लॅट बळकावणाऱ्या सावकारास इंदिरानगर पोलिसांची अटक। नाशिक शहरात आर्थिक व्यवहारातून उभारलेल्या सावकारकीच्या जाळ्यातून थेट फ्लॅट बळकावण्यापर्यंत पोहोचलेल्या एका गुन्हेगार सावकाराला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे। बळजबरी, धमकी आणि जबरदस्तीने 4 फ्लॅट स्वतःच्या नावे करून घेणाऱ्या आरोपीला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे। गुन्हा रजिस्टर क्रमांक 363/2025 BNS कलम 318, 316(5), 314, 308(5), 126(2), 137(2), 3561(2), 352, 351(2) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी यांनी 2021 साली आरोपीकडून 15 लाख रुपये 10% व्याजाने घेतले होते, पण त्यावर तब्बल 25 लाखाहून अधिक रक्कम वसूल करूनही आरोपीने थांबले नाही। उलट समृद्धी अपार्टमेंटमधील 4 फ्लॅट्स 201, 401, 402 आणि 403 हे जबरदस्तीने आपल्या नावे करून घेतले। आरोपीने फिर्यादीत जीवे मारण्याची धमकी देत नोंदणी कार्यालयात जबरदस्तीने नेऊन फ्लॅटचे 4 दस्त करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे। तपासात आणखी काही आरोपीचा सहभाग असल्याचा संशय आहे। आरोपीचे नाव आहे रोहित प्रकाश वी, वय वर्ष 37, राहणार अशोकनगर, सातपूर। त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यास 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, DCP किरण कुमार चव्हाण, DCP किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन पारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सावकारकीच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वसुलीचा हा आणखी एक काळा कुट्ट चेहरा उघडकीस आला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक। इंदिरानगर पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्यादी इसम वरुण सुरेश शहाणे, वय 35 वर्ष, व्यवसाय कन्स्ट्रक्शन यांनी समक्ष येऊन सांगितले की त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती, त्यांची समृद्धी अपार्टमेंट म्हणून कन्स्ट्रक्शन साईट आहे, त्या साईटवरती काही आर्थिक अडचणी आल्यामुळे त्यांनी यातील आरोपी रोहित वीक याच्याकडून 10% दराने 15 लाख रुपये घेतले होते। सदर रकमेपैकी त्यांनी 25,28,800 रुपये त्याला देऊन देखील, रोहित वीक या आरोपितास देऊन देखील त्या आरोपितांनी त्यांच्याकडून बळजबरीने 3 फ्लॅट रजिस्टर करून घेतले आणि त्यांना जबरदस्तीनं तो रजिस्टर ऑफिसला घेऊन गेला, अशी तक्रार दिल्याने त्याची गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास API चौधरी हे करीत असून सदर आरोपी रोहित वीक यास अटक करण्यात आलेली असून तो दिनांक 3/11/2025 पर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे। त्याच्याकडून अधिक तपास करून अधिक काही माहिती मिळते का याबाबत तपास घेत आहोत।